शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण पळसखेडा तालुका रिसोड जिल्हा वाशिम या गावामध्ये आलेलो। तर प्रदीप भाऊ खरात यांनी अर्धा एकरामध्ये टरबूज लागवड केली होती। त्यामध्ये त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली, पण त्याच्याकडून काही एक दोन चूक झाली, तर ती आपण बाकीचे शेतकऱ्याची चूक झाली नाही पाहिजे त्यासाठी आपण हा व्हिडिओ काढलेला आहे। तर टरबूज हे पीक पाणी हे मोजून मापून द्यावं लागते व त्याचं पाण्याचं प्रमाण कमी अधिक करता येत नाही। एकदा आपण दिल्यानंतर सारखं थोडं वाढवत पाणी घ्यावं लागते। पण प्रदीप भाऊने एक चूक अशी झाली की प्रदीप भाऊने एकदम जास्त प्रमाणात पाणी दिलं, तर आता आपण पाहू शकता पूर्ण बेड फुटून पाणी पूर्ण वाहायला लागलेलं आहे। तर अशा अवस्थेमध्ये काय होते, पिकाच्या मूळजवळ ऑक्सिजन खेळता राहत नाही व कालांतराने झाडाला मर रोग लागते व त्याच्यानंतर मर रोग आल्यामुळे आपलं उत्पन्न कमी होऊ शकते व झाडाची संख्या सुद्धा कमी होऊ शकते। तर शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपण टरबूज सारखं पीक लावतो किंवा कुठलंही पीक लागतो, त्यावेळेस पाणी हे पिकाच्या अवस्थेनुसार मुळीच्या जेवढी मुळी आहे त्या पिकाच्या अवस्थेनुसार आपण पाणी द्यायला पाहिजे। तर यांनी जी चूक केली ती आपण करायची नाही। दुसरी गोष्ट, यांनी टरबूज लागवड करून फळमाशीचे जे ग्लास असतात त्याची कुठंच लागवड केली नाही, म्हणजे जी फळमाशी आहे तिचा डंक होऊन असे काही फळं आपले येडेवाकडे व्हायला लागले किंवा त्याला फळाचं आपलं नुकसान झालेलं आहे। तर आपण वेळेतच ज्यावेळेस आपली सेटिंग झाली त्यावेळेसच आपण ग्लास लावायला पाहिजे, म्हणजे आपली सेटिंग जास्त होईल आणि फळ खराब होणार नाही। त्याच्यानंतर आपण खताचं नियोजन यांनी खताचं नियोजन पण हुकवलेलं आहे, कमी अधिक केलेलं आहे। त्याच्यामुळे जी कॅनोपी आहे, जे प्लॉट आपला गच हिरवागार व पानाची साईज पाहिजे ती सुद्धा आलेली नाही। तर अशा प्रकारे आपण बाकीच्या शेतकऱ्याला व्हिडिओ काढण्याचा उद्देश हाच आहे की जर टरबूज सारखे जर पीक आपण लागवड केली तर कोणाच तरी आधीच्या शेतकऱ्याचा ज्यांनी लागवड केली त्याचा सल्ला घेऊन आपण करायला पाहिजे, किंवा एखाद्या कृषी सेवा केंद्रावाल्याचा किंवा आमच्यासारख्या एखाद्या एम्प्लॉयचा सल्ला घेऊनच आपण टरबूज सारखं पीक लागवड करायला पाहिजे, जेणेकरून ह्या चुका आपल्या होणार नाही आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल। धन्यवाद।